संरक्षण करणं, पण क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची कधीच गॅरंटी देत नाही. बॅटिंगमध्ये निराशा जरूर झाली, जर बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी झाली. हो, पहिलाच बॉल लॉफ्ट केला फिल्डर, चेंडूच्या खाली, पण चेंडू सीमारेषेबाहेर. षटकाराने सुरुवात होते डावाची आणि सुरुवात होते फलंदाज योगेश पाटीलच्या वैयक्तिक धावसंख्येची. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. एक षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. टार्गेट फार मोठं नाही आहे, तो दबाव नाही आहे, एकदम खुलून बॅटिंग होते. आणखीन एक सुंदर ड्राईव्ह, पण यावेळेस फिल्डर डीपमध्ये आहेत या फटक्यासाठी. केवळ एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती 11 धावा झाले. स्ट्राईकला पुष्पक त्या ठिकाणी येतो, पुष्पक ठाकूर प्रथमच स्ट्राईकला येतोय. एक नवीन चेहरा आपण बघतायत मात्राडी संघामध्ये. हे सगळे अंडर-21 अंडर-24मध्ये खेळणारे खेळाडू. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट, त्याआधी बॅट्समन, त्यानंतर थर्ड मॅन, फाईन तर क्षेत्ररक्षक तिथे चूक करतोय. आणि धावसंख्या या बाईच्या रूपाने आपण बघतायत मिळतील धावा 4. एकूण धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 15 धावा. आधीच टार्गेट फार छोटं ठेवण्यात आलं, त्यात अशा प्रकारची फिल्डिंग, गोलंदाजी, इथून विजय प्राप्त करणं फार कठीण होऊन जाईल आणि मॅच आता सहजतेने जिंकेल असं चित्र आता डोळ्यासमोर उभं राहू लागलेलं आहे. कारण पहिलं षटक सुरू आहे, 5 चेंडूमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. टार्गेट 41 म्हणजे अजून इथून 26 धावा त्यांना विजयासाठी हव्यात. गोरख मामा संते यांचा वडापावचा स्टॉल सुरू आहे आणि त्यांनी जो आली लहर केला कर असा माणूस आहे गोरख संते. त्यांनी जेव्हा त्यांची ॲक्टिव्ह आणली, तिला सजवत आणलं, तिचेही व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता गाडी घेतली स्विफ्ट, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट त्यांनी केलं होतं शोरूमपासून. जे लाईव्ह टेलिकास्ट सुरू केलं ते गावामध्येही त्याच्या सगळ्या आपण त्याचे व्हिडिओज बघितले. पण हे सगळं करत असताना त्यांचा जो मुख्य व्यवसाय ते करणं त्यांनी सोडलं नाही. पैसे जरूर त्यांच्याकडे आले असतील, पण आपला जो प्रमुख धंदा आहे, बिझनेस आहे, ज्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोचलो, कष्ट घेणं हे त्यांनी सोडलं नाही. 15 धावा पहिलं षटक संपन्न झाल्यानंतर आपण बघताय. पूर्वी उसळगरसाठी ते अंडरम ओपन क्रिकेट खेळायचे. एक जबरदस्त बॉलर म्हणून गोरख मामा संते यांची ओळख होती. त्यांच्यासोबत आम्ही भरपूर खेळलेले. ते कधी आमच्या सागावच्या टीममध्ये ते खेळायचे. तर अंडरम क्रिकेटमध्ये विशालला आम्ही बघितलं आहे, बिंदासला बघितलं, अमितला बघितलं आहे. आमच्या गणपत देखील खूप जबरदस्त बॅटिंग करतात. आमचे प्रेम पाटील उसरगरचे, हे देखील उसरगरची पहिली एक टीम होती. अंडरम ओपन भरपूर चालायचं पहिले, पण आता त्या अंडरम क्रिकेटचा ओपनचा फॉर्मॅट बंद झाला. आता अंडरम ओपन क्रिकेटमध्ये आम्ही भरपूर असे खेळाडू बघितले की जे अंडरम ओपन खेळता खेळता मग नंतर आपल्या ओरम क्रिकेट संघामध्ये त्यांना स्थान मिळालं. 26ची गरज आहे. 24 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर अक्षय रसाळला आणलेले. स्टार्टिंगला योगेश पाटील तयार होतील. अत्यंत अनुभवी लेदर बॉलचा भरपूर अनुभव योगेशच्या पाठीशी आहे.
खूप चांगली बॅटिंग सातत्याने ते करत आलेले आहेत. आताही या मॅचमध्ये चांगली बॅटिंग होताना दिसते. लेग स्टंपवरती पिचिंग आहे. अंपायर सांगतायत वाईट बॉल आहे, दिशेपासून भरकटले. लेग स्टंपवरती पिचिंग होती आणि वाईटच्या आधाराने आणखीन एक धाव ॲड होईल. हा सामना एका बाजूने आपल्याला झुकलेला आपण बघतोय. त्यामागचं कारण मात्राडे संघाचा क्वालिटी अटॅक. त्या बॉलिंग समोर निळजेबीला फक्त 40 धावा करता आल्या. अक्षय पुन्हा एकदा. ओ यावेळेस मात्र फिल्डर निनाद सहजतेने झेल स्वीकारतायत. पहिल्या विकेटचं पतन. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय योगेश पाटील. फोरच्या लीगमध्ये त्याची कामगिरी आपण बघितली होती. अंडर-24 लीगची संपन्न झाली. ग्रामीण प्रीमियर लीग असं तिला नाव देण्यात आलं होतं आणि ती लीग आपण बघितलं टायगरच्या मैदानावरती संपन्न झाली. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण बघितलं. लीगचे फॉर्मॅट भरपूर आपण बघितले आहेत. रायगड 40+ प्रीमियर लीग ही झाली. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग आपण बघितली. जगन्नाथ क्रीडा संकुलनामध्ये बदलापूर येथे निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, जय पवार व त्यांच्या मेघा गोंधळे या सगळ्यांनी मिळून ही लीग आयोजित केली होती. 40+चं क्रिकेट आपण बघतायत. भरपूर प्रमाणात त्याची क्रेज वाढत चालली आहे. एंट्री खरं तर एकदा स्पर्धा डिक्लेअर झाली की प्रवेश करण्यासाठी झुंबड उडते आणि जे 16 संघ असतात 2 दिवसा स्पर्धेमध्ये त्यांना जे ग्रुप तयार करण्यात आला 40+चा तिथे तो फॉर्म टाकण्यात येतो, टायमिंग सांगण्यात येतं आणि जे 16 संघ पहिले एंट्री फिक्स करते त्यांना एंट्री मिळते. पण त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन राहावं लागतं, अन्यथा एंट्री मिळत नाही. भरपूर असे संघ त्यांना यंदा एंट्री मिळालीच नाही आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह करतात. गॅप मोठी आहे, फिल्डर नाही आहे जवळपास. धावा मिळतील इथून 4. रामोल पाटील मैदानावरती येतोय. अत्यंत धडाकेबाज असा बॅट्समन ओम मात्राडे संघाचा चौकाराने अकाउंट ओपन करतोय. धावा झाले धावफलकावरती 20. अजूनही 21 धावांची गरज आहे. अक्षय पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवरती विकेट.
हो लॉफ्ट केलाय, फिल्डर आहे तिथे पण खूप मागे आहे, चेंडू अगदी समोर त्यांच्या पडतोय. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विनय त्या ठिकाणी होते आणि एक जबरदस्त यूट्यूबर देखील आहेत विनय, त्यांचे व्हिडिओ इंटरेस्टिंग असतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण विनयचं. पण इथून 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलक 22, 19 धावांची अजूनही गरज आहे. अक्षय रसाळ हे षटक थोडंसं मोठं झालं, थोडासा वेळ जास्त झाला आणि त्याचबरोबर वाईट चेंडू देखील एक होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथून व्यवस्थित मिडल करता आला नाही. यष्टीरक्षकालाही हा चेंडू गॅदर करता आला नाही. बायच्या रूपाने धाव मिळेल. धावसंख्या धावफलक होती 23. यानंतर कौसागाव आणि संदीप 11 जयदुर्गा कोळिवली यांच्यामध्ये मॅच. त्यानंतर अखेरची मॅच शिडोन वर्सेस नांदिवलीला इन ॲक्शनमध्ये बघाल. असे एकूण 12 संघ आजच्या दिवसामध्ये आपण बघितले. पहिल्या सामन्यात मोठागाव विजय झाला, काकडवाला त्यांनी पराभूत केलं. दुसऱ्या मॅचमध्ये आदर्श क्रिकेट संघ पडलेगावने एक आदर्श खेळ गेला. सलामीवीरांनी उंबारीच्या विरुद्ध 61 धावा चेस केल्या. तिसऱ्या मॅचमध्ये सापाड संघाने 56 धावांचा पाठला केला. वेळ जास्त घेऊ नका एलजे टीम, वेळेच्या बाबतीत काळजी घ्या. तर 23 धावा झाल्यात, 18 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये बॉल टू रन इक्वेशन आहे, फार जास्त दबाव नाही आहे मैदानावरती. पण बघूया इथून निळजे संघ कमबॅक कशा पद्धतीने करतोय, काय रणनीती आखतोय, कशा पद्धतीने या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करतोय. सद्यस्थितीमध्ये तर आपण बघतोय की 2 विकेट जरूर गमावले आहेत, पण 2 ओव्हरनंतर धावा 23 आहेत. आमची लाईव्ह टेलिकास्टची टीम दीपेश मुंडे, प्रणय बेडेकर, नयन पाटील, मोहित आहेत, दीक्षित मुंडे देखील त्या ठिकाणी आहेत, जिग्नेश पाटील आहेत, हितेश पाटील, हे सगळे यंग आहेत. का तर दीपेशला ही फार मोठी जबाबदारी विशाल म्हात्रेने त्याच्या खांद्यावरती दिली की ही स्पर्धा तुला कव्हर करायची आहे. चॅनल जरूर नवीन आहे पण हे सगळी मुलं पण नवीन आहेत. काही मुलं दीपेशने आत्ताच त्यांना जॉईन केलं, काही थोड्याफार चुका होत असतील, त्या सगळ्यांनी सांभाळून घ्या. तो अनुभव येण्यासाठी थोडासा वेळ लागेल. ही सगळी मुलं 18 ते 20 वयोगटातली आहेत आणि हे सगळे तरुण ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बऱ्याचदा इकडे तिकडे काही गोष्टी होतात, पण त्या गोष्टी सुरुवातीला अनुभव नसल्याकारणाने होतं आणि त्यामुळे इतकी मोठी स्पर्धा एक तो थोडासा दबाव देखील या सगळ्यांना असतो. दीपेश प्रयत्न करतो, दीपेश देखील हा देखील एक 23-24 वर्षाचाच तरुण असेल आणि या स्पर्धेमुळे त्याला कुठेतरी एक चांगली संधी मिळाली आणि त्याचे सबस्क्राईब देखील वाढलेले आहेत. ओ फक्त दिशा दिली आहेत, वेगाचा वापर केला, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. सत्तावीस धावा झाल्यात. निनादचं हे षटक मागच्या मॅचमध्ये षटकाने सुरुवात झाली होती. आता या ओव्हरमध्ये आपण बघतायत चौकार येतोय. हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने एक धाव वेगाने पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, फिल्डर खूप मागे होते आणि या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलक होती एकूण 2 धाव्यांनी पुढे सरकते जाऊन पोहोचले ते आपण बघतात 29. अजूनही 12 धावांची गरज आहे विजयासाठी. एक चांगली पार्टनरशिप होते. 2 विकेट गमावले होते. योगेश पाटील बाद झाला होता, 11 धावसंख्या होती. निहार लवकर बाद झाला, 0 होती. पण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पुष्पक ठाकूर आणि अमोल पाटील खेळत आहेत. अजूनही पुष्पक ठाकूरने अकाउंट ओपन नाही केलं आहे, त्या ठिकाणी धावफलकावरती दाखवते तसं. पण चांगला सपोर्ट एका बाजूने एक सपोर्टची भूमिका त्याची बघायला मिळते. अमोल पाटील मात्र खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बॅटिंग करतोय. समंजसपणा दाखवते, त्याला माहिती आहे टार्गेट फार मोठं नाही आहे. ओ जेंटल टच, या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू टाकलेला आहे. आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर धावतायत, लॉंग चेस आणि अखेर चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. पण एकूण झाले ती म्हणजे 33 धावा झालेल्या आहेत. केवळ 8 धावांची गरज आहे विजयासाठी.
ओ पुल करतायत फ्रंट फुटवरती येऊन मिस टायमिंग झालाय फिल्डर जज करतायत समीर होते त्या ठिकाणी फलंदाज होतील बाद अमोल पाटीलला परतावं लागेल तिसऱ्या विकेटचं पतन म्हणजे दुसऱ्या षटकात कमबॅक चांगलं झालं 3 धावा दिल्या त्यानंतर अमोल पाटीलने देखील आपण बघितलं 3च धावांचं षटक फेकलं होतं निहारच्या अखेरच्या षटकात 9 आल्या म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येऊ नये निळजेला 50च्या पुढे जाता आलं नाही त्यामागचं कारण गोलंदाजी नंतर चांगली झाली पॉवर प्लेमध्ये तर पुष्पक आणि सार्थक 2 बंधुराज आपण बघताय मैदानावरती बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी 22 तयार होतोय लेफ्ट आर्म वरती विकेट ऑन साईडला प्लेस करतायत स्वतःचा गेल्यात गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू वाढवत आहेत केवळ 1 धाव मिळेल आता 7 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये 7 करायचे आहेत बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा 22 तयार होते स्ट्राईकला यावेळेस सार्थक लेफ्ट आर्म वरती विकेट ओ कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत निनाद त्या ठिकाणी चेंडू उचलतात पहिल्या टप्प्यात 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि 2 धाव्यांनी आता समीकरण केवळ विजयासाठी हव्यात आता 5 धावा इथून करायचे आहेत चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू 5 धावा पुन्हा एकदा 22 लेफ्ट आर्म वरती विकेट ओ चांगला चेंडू होता पायाच्या जवळून बाहेर काढलाय हा डॉट बॉल येतोय आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि करायचे धावा 5 बॉलिंग मार्कवर 22 9 बॉल ओ पूल केलाय फिल्डर तिथे चेंडूच्या खाली येतात वेल जज कॅच शेखर पवारने झेल टिपलेला आहे फलंदाज होईल बाद सार्थक गरज होती का
सिंगल डबल्सनेही लक्ष चेस करता आलं असतं, पण हवेतून खेळण्याचा हा धोका पत्करला आणि लॉंगॉनला शेखर पवारच्या हातात झेल देऊन सार्थक मात्र डगावरच्या दिशेने. विजयदादा यांचं आगमन होतं. एक लेजंड क्रिकेटर, नांदिवली गावचे आणि त्याचबरोबर दीपकदादा प्रतिष्ठानचे सर्व महेंद्र म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. आणि नांदिवलीला इन ॲक्शनमध्ये आपण बघाल आणि नांदिवलीचं मैदान जे खरं तर मैदान राहिलं नव्हतं, पण पुन्हा एकदा मैदान महेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होते. महेंद्र म्हात्रे क्रिकेटसाठी वाटेल ते करणारं व्यक्तिमत्व आणि खूप जबरदस्त काम सुरू आहे. मैदानाचा सरावही सुरू आहे. नांदिवलीचा 2-2 टाईम सराव होतो आहे. मैदान नव्हतं त्यामुळे प्रॅक्टिससाठी भरपूर इकडे तिकडे पळावं लागत होतं. कधी उंबारलीला, कधी नवनीत नगरला, अशी तारेवरची कसरत नांदिवली संघाची होती. आणि आता तोच नांदिवली संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसेल. अखेरच्या मॅचमध्ये 6व्या मॅचमध्ये त्यांच्या समोर असेल शिरडोन. तर विकेट आल्यानंतर इक्वेशन बघा आता 8 बॉल 5. हलक्या हाताने खेळत आहेत. पॉईंटच्या दिशेने स्लाइस केले. फिल्डर खूप मागे होते. गॅप आहे मोठी. चेंडू गेला सीमा पार. इथून मिळतील धावा 4. बॅट्समन म्हणून संघासाठी काम केलेले. सध्या यंगस्टर आहेत, थोडंसं क्रिकेटपासून दूर होते, पण आता अधूनमधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा संघामध्ये खेळताना दिसतात. आणि बघूया एका धावेची गरज आहे. तर दत्ता पाटील या ठिकाणी रजा घेत आहेत. दत्ता दादा आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपलं प्रेम निळजे संघावरती नेहमीच राहिलं. आपलं प्रेम क्रिकेटवरती नेहमीच राहिलेलं आहे. एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. आणि संघ या ठिकाणी पराभवाच्या छायेत एक फक्त एक धाव हवी आहे विजयासाठी. जवळजवळ हा सामना मात्राडे संघाने जिंकलेला असं आपल्याला इथे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर बघा इथून दत्ता पाटील रजा होत आहे. संघ पराभवाच्या छायेत आहे. पण दुसऱ्या बाजूला नांदिवली संघाचे 2 लेजंड प्लेयर या ठिकाणी आलेले आहेत. विजयदादा म्हात्रे कोण विसरेल. एक काळ सध्याच्या क्रिकेटसाठी ओपन क्रिकेट ते खेळले. रोहिणी संघासाठी खेळले. भरपूर संघामध्ये खेळले. पूर्वी विजयदादा, आमचे स्वर्गीय बाळू म्हात्रे, स्वर्गीय जितू म्हात्रे, त्यानंतर प्रशांत म्हात्रे, आपण त्याचबरोबर प्रवीण म्हात्रेला बघितलं, अरविंदला बघितलं. 5 भाऊ, 2 काका, स्वर्गीय गणेश सर, असा हा संघ असायचा ना. एक दरारा होता नांदिवली संघाचा एकेकाळी. आजही हा संघ संघर्ष करतोय. काही खेळाडू अजूनही चांगलं काम करतायत. प्रशांत असेल, विकेश पाटील असेल, पिंटू असेल. हवेतून पाठवलाय चेंडू. विजयी हा फटका येतोय. सामना जिंकलाय मात्राडेश्वर क्रिकेट संघ. मात्राडीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांना शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी आणि शुभेच्छा देऊया आपण निळजे बीला पुढच्या स्पर्धेसाठी. ज्या चुका या मॅचमध्ये घडलेल्या आहेत त्या चुकांची दुरुस्ती करा, आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. पुढच्या स्पर्धेमध्ये नव्या जोमाने, नव्या ताकदीने, नव्या जिद्दीने तुम्ही उतरा. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. होऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. थोडंसं कन्फ्युजन आहे मला वाटतं राजाकडे. आणि बऱ्याचदा हा खेळ असं म्हणतात की फलंदाजांचाच खेळ, आपण फलंदाजांचाच विचार करतो. पण या मॅचमध्ये आपण बघितलं की सगळ्यात कमी धावसंख्या पहिल्या 3 मॅचच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितली. खरं तर ज्याला आपण मॅन ऑफ द मॅच